नमस्कार. सर्वप्रथम आज आपण ज्या सुवर्ण महोत्सवाला जमलेले आहोत तो ज्यांच्यामुळे शक्य झाला त्या त्रिमूर्तीला म्हणजेच माननीय बिंदू माधव जोशी, मधुकरराव मंत्री आणि बाबूजी म्हणजे सुधीर फडके या तिघांना अभिवादन करून मी माझे आजचं 4 शब्द आपल्यासमोर मांडतो. शुभदानी आत्ताच सांगितलं 10 मिनटं, पण मी कार्याध्यक्षांचा प्रिरोगेटिव्ह म्हणून कदाचित 10 मिनटाची मर्यादा एक्सीड करू शकतो, प्रमुख पाहुण्यांची माफी मागून. कारण विषयच असा आहे की याच्यावर किती बोलावं. 50 वर्षाचा काळ संस्थेसाठी हा छोटा काळ नाही. 50 वर्षात बरीच स्थित्यंतरं ह्या संस्थेने पाहिली. काय काय बोलायचं, किती बोलायचं, कोणाचा उल्लेख करायचा. आजचा हा सोहळा हा आनंद सोहळा आहे. एखादी संस्था आणि ती देखील सामाजिक संस्था 50 वर्ष नुसती टिकते नाही तर ती बहरते, चारी बाजूनी फुलते आणि त्याचा प्रभाव समाज मनावर आज निरंतर दिसतोय, निष्कलंक दिसतोय. त्याला काय म्हणायचं. हे अभूतपूर्व आहे, अभूतपूर्व आहे. आणि म्हणूनच सर्वप्रथम मला संस्थेचे सर्व संस्थापक सदस्य, आज आपल्याकडे सुदैवाने अशोक रावत आहेत, त्याच्यानंतर ललिताताई कुलकर्णी आहेत, कमलाकर पेंडसे आज तब्येतीमुळे येऊ शकले नाहीत, ही मंडळी आहेत. ही आमची नंतरची त्रयी बरं का. ही आधीची त्रयी त्रिमूर्ती आणि याच्यानंतरची आमची त्रिमूर्ती की ज्यांचं आजही आम्ही मार्गदर्शन आम्हाला लाभतं ते म्हणजे ललिताताई कुलकर्णी, अशोक रावत आणि कमलाकर पेंडसे. ह्या सर्वांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. आजचा हा सोहळा जसा आनंद सोहळा आहे तसाच हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा आहे.